नेहमी दयाभाव उत्पन्न करावा, दुसऱ्याला क्षमा करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करावी, धैर्य आणि संयम नेहमी मनात ठेवावा, दुसऱ्याबद्दल आदर असला पाहिजे. कदाचित समोरची व्यक्ती चुकीचे कार्य करत असेल, चुकीचे कर्म करत असेल, पण आपण त्याला प्रेमाने, करुणेने, क्षमाशीलतेने समजून सांगितले तर निश्चितच त्याच्याकडून झालेल्या ज्या चुका आहेत त्याच्या लक्षात येतील आणि निश्चितच तो त्या वाईट कर्माला सोडून चांगल्या कर्माकडे वळेल.